औदुंबर इथं काय इच्छा कोणती पूर्ण होत असते. बायकोने आधीच धमकी दिली ती ऑर्डरला गेले तर बघा. तर नमस्कार मंडळी, गावरान व्लॉगमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो कशा आहेत? एकदम मजेत तर मजेत राहा. तर बायकोचा होता बड्डे म्हणून निघालो आपण बड्डेला. कुठे आहे तर वज्रेश्वरला. मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि हा बायकोच्या सोबत हा पहिलाच ब्लॉग आहे आपला. बाकी नंतर कंटिन्यू ब्लॉग राहणार आहेत. तर ब्लॉगमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. घेतला आता निघायचे आम्हाला. आम्ही आहे कासण्याला. बायकोच ना दिदी आज बड्डे ना बायकोचा म्हणून चालवली. टाकाट नेली नसती. क्लासला का गाडी चालवायला बरं वाटतंय. हे दोन लोअरनी येत ना, हे लोअरनी येत ना. अजून किती किलोमीटर? 10 किलोमीटर असेल. अजून अंबाडीला पोचलो नाही. 10-15 असेल. थांबला जरा जांभली घाली पण जांभला काय आलेलं नाही दिसत. आल्यात पण दिसत नाही. सगळी खपली वाटतंय. नेले असतील सगळे. बघू आता. दिसलं एक जांभूल त्याला मी गेली ना. दुसरीकडे कुठे झाला बघा. आता एनर्जी ड्रिंक घेतलाय. गाडी चालवा जरा बरा वाटेल. हेलेच आहे ना, हेलेच आहे. पोरलीने प्याला बी लागला पोरली दापणीच किती लिंबू प्याला वेळे नाही घेते ती. निघतो आता आम्ही. हळूहळू गाड्या टाकशील एका गाडी मोरून. गाडी मोरून ना मला भरून द्यायची याची. गर्दीच आहे. गाड्या लावायला लागतील. नवस असेल कोणता तरी. दर्शन वगैरे घेतो. गणपती बाप्पा मंदिर. इकडे भोले बाबाची पिंड आहे. बाबाचं दर्शन घ्यायचे. चला तुम्ही जरा चल गे. दर्शन वगैरे घेतो. गणपती बाप्पा आहे. इधर मित्रांनो, या औदुंबर इथं काय इच्छा कोणती पूर्ण होत असते. इथं बघा आता भरपूर जणांनी इच्छा काय व्यक्त केली असेल ते इथं या ठिकाणी पूर्ण होते. या ठिकाणी भरपूर भाविक दर्शनाला येत असतात. तुम्ही पण या वज्रेश्वरी ठिकाणी. एकदम जुना मंदिर आहे आपला. हे बघा एकदम जुना मंदिर आहे. बघा लोक दर्शनाला आले. इकडे आपला बोले बघा शिवलिंग आहे. स्तंभ वगैरे झालाय तर आम्ही निघणार आहोत. आम्ही
आता आपल्याला जायचे कुंडांच्यावर. इथलं दर्शन वगैरे मस्त आलं, वातावरण पण भारी आहे. आणि इकडे आता आपलं काही नवस पंचे असतील तर नवस फेडायला पण लोक येत असतात. तर पंचे नवस करायचं असेल तर नवसाला देवी पावणारी आपली वज्रेश्वरी माता. तर नक्की तुम्ही या ठिकाणी आता आत्ताच आम्ही फोटोशूट करतो. जे 2 काका बसतात त्यांना आता आम्ही सेल्फी घेत होतो. त्यांना काय वाटलं तर ते आपल्या बोलून घेतलं आणि आम्हाला सांगितलं का या आम्ही फोटो काढतो म्हणून. ते काका इकडे 2 जण आहेत. तर त्यांनी आमचा फोटोशूट केला. ते पण व्हिडिओ बनवायची घेतली वाटतं. ते पण ब्लॉगर आहेत. तर चला आहेत म्हणजे अजून मदत करणारी माणसं आपल्या इकडे आहेत, भरपूर आहे. तर मित्रांनो आता आपण जाऊ तिकडे कुंडावर. आता इथं तुम्हाला फॉरेनर पण दाखवतो. फॉरेनर पण आला दर्शनासाठी. काही का आपलं काही हिंदू लोक आहेत काही धर्म सांगू नका धर्मांतरण करत बसतात. पण फॉरेनर लोक पण आपल्या देवीच्या दर्शनाला वगैरे येत असतात या ठिकाणी. तर तुम्हाला दाखवतो तिकडे. हे बघा तिकडे फॉरेनर पण आलेले आहेत. हे बघा हे दर्शनासाठी आले आहेत कुठे तर वज्रेश्वरीला. तर या ठिकाणी तर चला आपण निघूया आता आपण थोड्या वेळेला. ते तुम्हाला डायरेक्ट कुंडावर घेऊन जातो. तर बायकोने आधीच धमकी दिली ती ऑर्डरला गेले तर बघा. चला आता सुरू आता बघू आपण काय 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 नाही. चला निघणार आहोत कुंडावर. इकडं नवरा नवरी पण आले. इकडं मंदिरातच वाटतंय, मंदिरावर लगीन लागला. चला बघा यांची दोघांचीच खरं मजा आहे. यांची दोघांचीच मजा आहे. चला तर चला निघू आता कुंडावर जाऊ आपण. ओके लागले आता आलो केलं झालं जेवण वगैरे करतो आता आम्ही. मग जाऊ आपण कुंडावर. ऑर्डर केले मी. छोले घाला आलेत त्या चांगला नाही खावं द्या ना. जेवण वगैरे करतो आता आम्ही सुखामध्ये. जायचं आपल्याला कुंडा आधी पहिली जेवण तर करतो. मग टेन्शन नाही राहणार आपल्याला. एकदा जेवण झालं म्हणजे झालं. तर घरगुती जेवण भेटणार आपल्याला. पोट भरून जेवता येईल काय टेन्शन नाही. अरे यांना काय कापणार नाही. दीदीला काय सांगूच नका तिला तर कापणारच नाही आता. तिला आज असं बघा कसं आहे. नाश्ता वगैरे झाला मस्त नाश्ता होता. मला यायचं असतं बघा त्याच्या समोरच असतं वज्रेश्वरच्या इथे दुकान आहे. तिथं घरगुती नाश्ता वगैरे मस्त भेटतो. चला आता इकडे जाऊ आपण. कुंडा कशी आहेत ती दाखवतो. ताई बा गरम पाण्याची कुंडा आहे तिथे. कुंडांच्यावर पोचलो आता. हे बाबा पाण्याला वास बघ. इकडे पण 2 कुंडा आहे बघा. इथं 2 इकडे एक दुसरा आहे. ही सगळी गरम पाण्याची कुंड आहेत. तिकडे पण भरपूर पब्लिक आले. आता ऊन आले जास्त नाही फक्त पाय भिजवलं. पाण्याला वाचले मारताय मग इथे आहे. सगळा कार्यक्रम त्याच्यातच असतोय त्याच्यामुळे वाचले. तर मित्रांनो 600 7-8 कुंड आहे तिथं. हे आपलं 1 2 3 4 आणि इथं एक दुसरा एक मोठा कुंड आहे. इथं बघा इकडे एक आहे दुसरा. इथं एक आहे. आता मागच्या टायमाला आलतो याच्यातच आंघोळ धुवतो आम्ही. ते काय झालं आंघोळ धुवशी वाटला नाही. नंतर पक्का वास मारायला लागला. आता अंगाला वाटली. चला ते तसंच नाही. इथले आम्ही चड्ड्या बिड्ड्या घेतल्या होत्या या दुकानातल्या भाड्यामध्ये घेतला अख्खा काम. चला आता इकडे नदीकडे जाऊ आपण. हॅलो हॅलो पोचलोय नदी किनारे. जस्ट आता पोचलोय आता आम्ही.
काय करतो यांना दॉग आहे ना नदीत त्याजवळ टाकू हा मग तेवढं जाका पाणीच तेवढं त्या नदीला यावरलाच पाणी आता ऊन पण झालं आता मस्त आंघोलीला आहे काम आहे पण पाय धावा पुरता गेल्यात तिचा पाय पाताल होती नाही बोलते मी नाही जात तिच्या जोडीला नाही साईबाबा मंदिर आता चालू दुसऱ्या कुंडावर इथं 2 कुंड आहेत पण त्याच्यात पाणी पक्का गरम असतं पक्का तर दाखवतं ते 2-3 कुंड आहेत तिकडे एक मोठा आहे ते पाण्यामध्ये पाण्यात कुंड असून पण ते गरमच राहतं विचार करा पाण्यातला कुंड गरम राहतं असा ऐकायला आहे का ज्वालामुखीचा उद्रेक होता तर त्याच्यात पाणी गरम आता XYZ काय असेल ते असं पण 12 महिने पाणी गरमच राहतं मागच्या मला याच्यात पण आंघोळ लावलं पाय घालू आणि किती स्वच्छ आहे बघ इथं कोणी उतरा नाही ते इथं स्वच्छ आहे आता निघतो हळूहळू आता यानं काही आंघोळ्या विंगोळ्या काही करायचं नाही आम्हाला आता निघू आता हळूहळू आजच्या आला घंटा आली मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच एंड करू भेटूया असंच एक नवीन ब्लॉगमध्ये चला तर चॅनलमध्ये नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा